पुढल्या बातमीकडे पुण्याच्या प्रभाग क्रमांकामधील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय शाळेच्या बूथवर मोठा गोंधळ निर्माण झाला। या बूथवर चुकीच्या पद्धतीने मतदानाचे बूथ लावण्याचा आरोप आहे। उज्ज्वला गौड आणि इतर उमेदवारांनी आरोप करत हा खरं तर आंदोलन मांडलेला आहे। याच विषयी उज्ज्वला गौड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 24 या ठिकाणी मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांना मोठ्या प्रमाणात गोंधळाला सामोरं जात आहे। याचा जाब विचारण्यासाठी जे उमेदवार आहेत ते गेले होते, त्यांना धक्काबुक्की आणि आरडाओरड करण्यात आल्याचा आरोप पोलिसांवरती करण्यात आलेला आहे। काय झालं, पोलीस काय म्हणतात? सर्वप्रथम आम्ही प्रभाग 24 मध्ये जी दडपशाही आणि जी लोकशाहीची मुस्कटदाबी चालली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। कारण प्रभाग 24च्या या शाळेमध्ये, अटल बिहारी शाळेमध्ये ज्या मशीनींची सेटिंग निवडणूक आयोगाला जणू खरेदी केलेला आहे आणि चुकीच्या ची मशीन आधी लावलेली आहे। आम्ही जेव्हा जाब विचारायला गेलो तर आमच्यावर अरेरावी पोलिसांनी आम्हाला अत्यंत घृणात्मक पद्धतीने वागणूक दिलेली आहे। आम्हाला काय म्हणतायत की आचारसंहिता चालू आहे, हे चालू आहे, ही आचारसंहिता नाहीये का? मला सांगा, हे काय लिहिलंय? मी बीडकर, आचारसंहिता नाहीये, आचारसंहितेचा भंग नाहीये। हे तर काय बघा, बूथवर आम्ही लावू आमचे चिन्ह बूथवर असे मोठमोठे, हे आचारसंहितेचा पूर्ण भंग आहे। आम्हाला भगवी टोपी काढा। मी सर्व पक्षाचे उमेदवार इथं हजर आहोत, फक्त बीजेपी सोडून सगळे उमेदवार आहोत आणि आम्हाला सगळ्यांना दडपण्याचं काम हे प्रशासन करतंय। प्रशासन हे आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतोय। मशिनीला वायर पुरत नाहीये म्हणे, मशिनीची वायर पुरत नाहीये, हे उत्तर आहे? लाजा वाटल्या पाहिजे अशी उत्तरं देताना। मी बीडकर टोप्या घालून प्रचार चालू हे अत्यंत घृणास्पद चाललेलं आहे प्रभाग 24 मध्ये। आपण बघू शकतो की अशा पद्धतीने मोठा गोंधळ जो आहे तो प्रभाग क्रमांक 24 या ठिकाणी मंगळवार पेठ या ठिकाणी सुरू आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।